नमस्कार मित्रांनो, तुमचा सगळ्यांचा आपल्या टार्गेट अकॅडमी नाशिक या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती सगळ्यांचं स्वागत करतो। बघा मित्रांनो, MST CET PCM आता मित्रांनो 2 तारखेपासून सुरू होते। बऱ्याच मुलांना टेन्शन आलंय, बऱ्याच मुलांचे मेसेज येत आहेत, सर 2 तारखेला पेपर आहे, प्लीज 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 2023 चे क्वेश्चन सोडून घ्या। ऑलरेडी 2 लेक्चर याच्यावरती घेतले, आता आपल्याला हे तिसरं लेक्चर आहे। ओके मित्रांनो, जर लेक्चर आवडलं तरच लाईक करा, काय करा, लाईक करा। ओके, तर सुरू करूया। बघा काय 2023 काय म्हटलंय, इफ ए बार आणि बी बार अँड सी बार आर सच दॅट ए बार प्लस लॅमडा बी बार हा काय रे परपेंडिक्युलर आहे, कशाला, सी बारला परपेंडिक्युलर आहे। कोण, ए बार प्लस लॅमडा बी बार। मग सगळ्यात आधी मित्रांनो इथं ए बार प्लस लॅमडा बी बार ची व्हॅल्यू काढून घ्यायची। बी बारला काय मल्टिप्लाय रे लॅमडा आणि प्लस आहे। मग मित्रांनो डायरेक्ट करू मी, बघा बी बारला लॅमडाने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, 2 लॅमडा। आता इथं प्लस आहे, आय सोबत आय प्लस करा, जे सोबत जे आणि के सोबत के। डायरेक्ट करू मी, आय चा कोएफिशिएंट काय इथं 2 आणि इथं काय रे 2 लॅमडा, लॅमडा मल्टिप्लाय ना बी बारला इंटू आय येईल मित्रांनो असं, प्लस काय रे 3 प्लस 1 इंटू लॅमडा लॅमडा जे, क्लिअर, प्लस काय रे 2 मायनस लॅमडा 1 इंटू लॅमडा लॅमडा मायनस म्हणून मायनस 2 मायनस लॅमडा के येईल असं, क्लिअर इथपर्यंत मित्रांनो। आणि हा परपेंडिक्युलर आहे कोणाला रे, सी बारला। सी बार काय आपला आय प्लस 3जे। जेव्हा मित्रांनो परपेंडिक्युलर असेल तेव्हा त्यांचा डॉट प्रॉडक्ट काय असतो रे, 0। तेव्हा त्यांचा मित्रांनो काय डॉट प्रॉडक्ट काय असतो, 0 असतो। काय असतो, 0। काय असतो, 0। क्लिअर, ओके। परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट काय असतो रे, 0। क्लिअर, मग डॉट प्रॉडक्ट कसा घेतो रे आपण, आय चा कोएफिशिएंट आय सोबत, जे चा जे सोबत आणि के चा के सोबत मल्टिप्लाय करा। ओके, मग आय चा कोएफिशिएंट काय 2 प्लस 2 लॅमडा इंटू इथं किती रे 1। ओके, प्लस मध्ये प्लस काय रे बी चा कोएफिशिएंट काय 3 प्लस लॅमडा आणि इंटू 3। ओके, प्लस इथं काय रे के चा कोएफिशिएंट 0 आहे, हे 0 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होऊन जाईल 0। ओके, 2 मायनस लॅमडा इंटू 0 इज इक्वल टू 0। क्लिअर, 1 ने मल्टिप्लाय केल्यावर मित्रांनो हेच राहील 2 प्लस 2 लॅमडा, 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 3 3 जार 9, 3 लॅमडा, हे 0 ने मल्टिप्लाय केल्यावर 0 इज इक्वल टू 0 येईल मित्रांनो असं। 3 लॅमडा प्लस 2 लॅमडा 5 लॅमडा आणि 9 प्लस 2 11, 11 इकडे येताना काय येते मायनस 11। तर लॅमडा काय येतोय मित्रांनो इथं मायनस 11/5। काय येतंय मायनस 11/5। काय अवघड होता का रे, अजिबात नाही। मग असा आला रे आला, आला रे आला, काय करायचं राहील लक्षात, डॉट प्रॉडक्ट काय घ्यायचं 0। काय घ्यायचा 0, जायचं पुढे मित्रांनो। नेक्स्ट काय म्हटलंय रे, द व्हेरियन्स ऑफ फर्स्ट 6 प्राईम नंबर्स क्वेश्चन विचारू शकतात मित्रांनो। ओके, क्लिअर, काय रे व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय आपला बोला 1/n, काय रे 1/n समेशन ऑफ xi स्क्वेअर, काय रे समेशन ऑफ काय रे xi स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर। एक्स बार म्हणजेच काय असतो रे मीन, एक्स बार म्हणजेच काय रे मीन। आता फर्स्ट 6 प्राईम नंबर्स म्हणजे n किती रे इथं 6 आणि ग्रेटर दॅन 5 ते प्राईम नंबर काय रे ग्रेटर दॅन 5 असले पाहिजे। मग ग्रेटर दॅन 5 प्राईम नंबर कुठून सुरुवात आहे, 7 पासून, 9 येईल का रे 9, नंतर 11, 13, 17, 19 किती 6 पाहिजे ना, 5च झाले आणि एक 23। क्लिअर, येतील असे प्राईम नंबर म्हणजे काय रे, ज्यांना दुसऱ्या संख्येने भाग जात नाही। मोस्टली ऑड नंबर हे प्राईम नंबर असतात, काही ऑड नंबर। इवन नंबर प्राईम नंबर असणार का, नाही, कारण इवन नंबरला 2 ने भाग जातो। ओके, आणि मग ऑड नंबर काय रे, बघा प्राईम नंबरची 2 पासून सुरुवात होते, 2 3 5 7, 9 येईल का, 9 ला 3 ने भाग जातो, नंतर 11 13 15 येईल का, नाही 15 ला 5 ने भाग जातो किंवा 3 ने जातो, 17 19 23 हे काय रे प्राईम नंबर। मग ग्रेटर दॅन 5 म्हटलं होतं म्हणजे हे येतील का रे, नाही। ओके, 6 पाहिजे होते प्राईम नंबर, मग आहेत का 6, यस, क्लिअर। मग n ची व्हॅल्यू काय येईल रे इथं 6, किती 6। ओके, समेशन फ्रॉम आय इज इथं फॉर्म्युलामध्ये 1 to n, बरोबर आहे, क्लिअर। xi स्क्वेअर म्हणजे काय रे, हे x आहे त्यांचा काय घ्या स्क्वेअर घ्या, काय घ्या स्क्वेअर, 7चा स्क्वेअर, 7चा स्क्वेअर किती रे 49, 11चा स्क्वेअर 121, 13चा स्क्वेअर 169, 17चा स्क्वेअर 289, 19चा स्क्वेअर 361, बरोबर आहे मित्रांनो, क्लिअर। आणि 23चा स्क्वेअर किती रे 529। ओके, मायनस एक्स बार स्क्वेअर, एक्स बार काय रे काढून घ्या, एक्स बार म्हणजे काय रे मीन, मीन कसा काढतो त्यांचे सगळ्यांची काय करायची ऍडिशन आणि डिवाइड बाय जेवढे असतील तेवढे, किती आहेत 6, किती आहेत 6 म्हणून डिवाइड बाय 6।
ओके मित्रांनो, क्लिअर येऊ शकतो असा क्वेश्चन लक्षात ठेवा. क्लिअर. मग काय येईल रे? 11 7 18 18 13 31 31 17 48 48 9 57 57 67 3 70 20 90 90 अपॉन 6 म्हणजे किती रे? 15. एक्स बार किती आला? 15 मायनस 15 स्क्वेअर आहे. 15चा स्क्वेअर किती रे? किंवा एक स्टेप एक्स्ट्रा लिहितो. क्लिअर. ओके चला यांचे ऍडिशन करा आणि 6 ने डिवाइड करा. 1/6 ऍडिशन किती येईल रे? करा ऍडिशन. बघा 9 9 1 10 9 19 9 28 1 29 29 9 38 आजच्याला 3 3 2 5 6 11 8 19 19 6 24 24 2 26 26 4 30 आजच्याला 3 3 5 8 3 11 2 13 1 14 1 15 ऍडिशन किती आली? 1508 मायनस 15चा स्क्वेअर किती रे? 225. या 6 ने डिवाइड केल्यानंतर किती येईल रे? हे 6 दुने 12 किती उरला? 3 3 वर 0 30 6 पंचे 30 6 1 6. ओके ऍडिशन काहीतरी चुकले वाटतं. ऍडिशन एकदा करा परत. किती येते बघा? किती होतं रे? 529. ओके 361 289 169 121 आणि 49 यांचे ऍडिशन 9 1 10 9 19 9 28 1 29 9 38 3 3 4 7 2 9 6 15 8 23 6 29 2 31 3 4 5 7 10 15 1518 येते. इथं 0 होऊन गेला. ओके 1518 येते. किती? 1518. ओके क्लिअर. मग किती येईल मित्रांनो? 6 दुने 12 किती उरले? 3 3 वर 1 31 6 पंचे 30 एक उरला 1 वर 8 18 साइन 3 18. ओके मायनस 225. 253 मधून 225 वजा केले तर आन्सर किती येतं रे? 28. किती येतं? 28. झालं मित्रांनो. क्लिअर. असा क्वेश्चन आला. फॉर्म्युला लक्षात ठेवा व्हेरियन्सचा 1/n समेशन ऑफ xi काय रे? स्क्वेअर मायनस एक्स बारचा स्क्वेअर. क्लिअर मित्रांनो. जायचं पुढे. नेक्स्ट काय रे? व्हेक्टर प्रोजेक्शन. मित्रांनो एक स्केलर प्रोजेक्शन आणि एक व्हेक्टर प्रोजेक्शन. मागच्या पीवायक्यू मध्ये मी स्केलर प्रोजेक्शन शिकवलं. आता व्हेक्टर प्रोजेक्शन काय रे? ए बी बार आणि सी डी बार काय रे? जो पण काय दोघांचा काय घेतो आपण? डॉट प्रॉडक्ट. ए बी बार डॉट सी डी बार. बरोबर आहे मित्रांनो. ओके क्लिअर. बरोबर आहे मित्रांनो. आणि काय रे? स्केलर मध्ये काय रे? ऑन नंतर जो पण असेल त्याचा काय? त्याला मॉड मध्ये घेतो. काय घेतो? मॉड मध्ये. बरोबर आहे मित्रांनो. इथे फक्त काय करायचं रे? एक्स्ट्रा काय करायचंय? जो ऑन नंतर जो पण असेल तो जसाच्या तसा घ्यायचा सीडी बार आणि आपण त्याचा परत मॉड मध्ये सीडी बार घ्यायचा. काय घ्यायचं रे? मॉड मध्ये सीडी बार. हा फक्त एवढं स्केलर प्रोजेक्शन. जर याचं स्केलर विचारलं असतं तर एवढंच आलं असतं. पण इथं वेक्टर विचारलंय म्हणून ऑन नंतर जो पण असेल त्याचा सीडी बार जसा तसा अपॉन मॉड ऑफ सीडी बार. क्लिअर मित्रांनो. मग जर मी मित्रांनो बघा ए बी बार इथे काय रे? सीडी बार मॉड मध्ये म्हणजे याचा स्क्वेअर होऊन जाईल. म्हणजे काय येईल इथे बघा? ए बी बार डॉट सीडी बार इंटू काय रे? सीडी बार अपॉन मॉड ऑफ सीडी बारचा स्क्वेअर. बरोबर आहे मित्रांनो. सीडी बार इंटू सीडी बारचा स्क्वेअर. आपल्याला काय काय लागणार आहे? ए बी बार डॉट सीडी बार. बरोबर आहे. आधी ए बी बार काढून घ्या. ओके काय काढावं लागेल? ए बी बार. ए बी बार म्हणजेच काय रे? बी बार मायनस ए बार. बरोबर आहे मित्रांनो. बी बार मायनस ए बार. करा मायनस 1 मायनस 2 1 मायनस 2 किती रे? मायनस 1 आय. बरोबर आहे. मायनस 4 मायनस मायनस काय होईल रे? प्लस 3 मायनस 4 प्लस 3 मायनस जे काय रे? मायनस जे 2 मायनस 0 2 के. हा झाला ए बी बार. नंतर सी डी बार काय येईल मित्रांनो? सी डी बार इज इक्वल टू डी बार मायनस सी बार. काय रे? 7 मधून 4 गेले 3i 7 मधून 4 गेले 3i येईल मित्रांनो असं. क्लिअर. ओके नंतर 0 मधून 6 गेले मायनस 6 जे. ओके 10 मधून 8 गेले प्लस 2k. त्यांचा काय रे? डॉट प्रॉडक्ट. काय रे? डॉट प्रॉडक्ट आहे ना. ए बी बार डॉट सी डी बार. कायम लक्षात ठेवा मित्रांनो. डॉट प्रॉडक्ट हा काय रे? त्यांच्या कोइफिशियंटचा काय करायचा? फक्त मल्टिप्लिकेशन. आयचं आय सोबत जेचं जे सोबत केचं के सोबत आणि मध्ये प्लस लावायचा. मग बघा 3 इंटू मायनस 1 किती रे? मायनस 3 प्लस मायनस 6 इंटू मायनस 1 प्लस 6 प्लस 2 इंटू 2 4 किती रे? हे 6 4 10 10 मधून 3 गेले 7. काय आला? डॉट प्रॉडक्ट किती आला? 7. चला मग फॉर्म्युल्यामध्ये टाका. ओके क्लिअर. आणि काय रे? मॉड ऑफ सीडी बार स्क्वेअर. काय रे? मॉड 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 म्हणजेच काय रे? मॉड ऑफ सीडी बार. काय लक्षात ठेवा. काय रे? लक्षात ठेवा. काय मित्रांनो मॉड कसा काढतो मित्रांनो? त्यांचा जो कोइफिशियंट आहे त्यांच्या कोइफिशियंटचा काय? स्क्वेअर रूट मध्ये स्क्वेअर करायचा. सीडी बार आहे ना
3चा स्क्वेअर 9 मायनस 6चा स्क्वेअर 36 2चा स्क्वेअर 4 किती येतं रे हे √49 √49 म्हणजे किती 7 आणि इथं स्क्वेअर आहे म्हणजे 7चा स्क्वेअर घ्यावा लागेल. क्लिअर 7चा स्क्वेअर किती 49 आणि हा डॉट प्रॉडक्ट किती आला 7 म्हणजे मित्रांनो हे किती 7/49 बरोबर आहे. याचं काय आलं 7 आणि हा 49 क्लिअर आणि इंटू काय रे सीडी बार आहे इंटू सीडी बार काय मित्रांनो 3i मायनस 6j प्लस 2k येईल असं. ओके 7 7 किती रे 49 ओके क्लिअर 7 49 3i मायनस 6j इथं आय थिंक मित्रांनो इथे बघा 1/7 असेल किती असेल 1/7 असेल कारण 7ने भाग जातोय ना आय थिंक क्लिअर ओके. तर ऑप्शन नंबर ए काय रे ऑप्शन नंबर ए बघा सीडी बार किती आलं 7 आणि त्याचा स्क्वेअर आहे त्याचा स्क्वेअर किती येईल 49 ओके आणि 7 7 49 यस 1/7 इंटू 3i मायनस 6j प्लस 2k क्लिअर मित्रांनो इझी आहे. ओके वेक्टर प्रोजेक्शन विचारलं होतं आपल्याला काय विचारलं होतं रे वेक्टर प्रोजेक्शन येईल सगळ्यांना. जायचं पुढे नेक्स्ट काय रे डेरिव्हेटिव्ह बघा मित्रांनो कायम डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन एक क्वेश्चन 100% 3 ते 4 क्वेश्चन प्रत्येकावरती असणार आहे. ओके काही लेक्चर मध्ये मागच्या लेक्चर मध्ये मी 2 लेक्चर मध्ये काही घेतले या लेक्चर मध्ये काय रे इथं बघा मित्रांनो बघा याला मी असं लिहू शकतो का रे स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये y इज इक्वल टू बघा कॉस इनवर्स ऑफ काय रे ए स्क्वेअर अपॉन रूट ऑफ काय रे हा काय एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर बरोबर आहे एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस हा काय रे ए स्क्वेअरचा स्क्वेअर. ओके मित्रांनो कोणता फॉर्म तयार होतो इथं एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बरोबर आहे. एक्स समजा मी याला एक्स घेतलं एक्सचा स्क्वेअर याला ए घेतलं ए चा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर कोणत्या कशात येतं तर हे डेरिव्हेटिव्ह मध्ये टॅनच्या याच्यात येतं ना म्हणजे पुट इथं बघा एक्स काय इथं एक्स स्क्वेअर आहे ना पुट मी जर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा टाकलं मित्रांनो कारण इथं स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये ना म्हणून स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये जर टाकलं इथं सबस्टिट्यूशन करायचंय काय करायचंय सबस्टिट्यूशन आणि कसं ओळखायचं ते देखील शिकवलं. ओके एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल रे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x dx इज इक्वल टू काय रे ए स्क्वेअर नंबरचा ए स्क्वेअर मल्टिप्लाय जसाच्या तसा काय रे जे पण सबस्टिट्यूशन करतो त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो ना. ओके ए स्क्वेअर जसा टॅन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल रे 2 tan थिटा आणि टॅनचा परत डेरिव्हेटिव्ह 6 स्क्वेअर थिटा डी थिटा येईल असं मित्रांनो काही डाऊट. ओके क्लिअर. मग आता इथे मित्रांनो बघा काय रे ए स्क्वेअर वाय इज इक्वल टू काय कॉस इनवर्स ऑफ काय रे कॉस इनवर्स ऑफ ओके डेरिव्हेटिव्ह ना ठीक आहे डेरिव्हेटिव्ह मित्रांनो इथं ठीक आहे याची काही गरज नाहीये इंटिग्रेशन मध्ये करतो ना आपण सॉरी इथं डेरिव्हेटिव्ह. ओके पुट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा टाकलं ओके क्लिअर वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स काय रे ए स्क्वेअर अपॉन रूट मध्ये काय रे एक्स स्क्वेअर ला काय टाकलं ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा ओके ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा ओके पुट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर ओके प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर जसंच्या तसं. क्लिअर मित्रांनो ओके क्लिअर ओके. तर इथे काय रे काय निघतंय आपल्याला जर ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा काय होईल ए रेस टू 4 टॅन रेस टू 4 थिटा बरोबर आहे प्लस ए रेस टू 4 बघा याला जर मी सॉल्व्ह केलं y इज इक्वल टू काय रे कॉस इनवर्स ऑफ बघा ए स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट मध्ये मित्रांनो काय ए रेस टू 4 बघा स्क्वेअर केलं इथं टॅन रेस टू 4 थिटा होईल असं प्लस ए रेस टू 4 ए रेस टू 4 कॉमन दिसतोय मला काय दिसतोय ए रेस टू 4 काय दिसतोय रे कॉमन ओके क्लिअर. देअरफॉर y इज इक्वल टू काय रे y इज इक्वल टू काय रे कॉस इनवर्स ऑफ बघा थोडा लेंदी क्वेश्चन आहे मित्रांनो ए स्क्वेअर अपॉन रूट मध्ये काय रे ए रेस टू 4 कॉमन निघेल बरोबर आहे काय उरेल इथं टॅन रेस टू 4 थिटा प्लस 1 ओके टॅन रेस टू 4 थिटा प्लस 1 ते गडबड वाटते रे 1 प्लस टॅन स्क्वेअर आला पाहिजे ओके एक्स रेस टू 4 पुट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टॅन थिटा जर हा एक्स स्क्वेअर टॅन थिटा टाकलं तर एक्स रेस टू 4 टॅन स्क्वेअर थिटा होईल ना. हा मित्रांनो
इथं पुट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टॅन थिटा टाका फक्त. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय, ए स्क्वेअर टॅन थिटा. इथं टॅन रेस टू 4 होत आहे ना, मग टॅन रेस टू 4 येत आहे का आपल्याकडे. 1 प्लस टॅन स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे ना, इथं थोडं चेंजेस करा. पुट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय टाका रे, ए स्क्वेअर टॅन थिटा टाका. पुट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर टॅन थिटा. कारण टॅन स्क्वेअर टाकलं तर टॅन रेस टू 4 होत आहे, आपल्याला 1 प्लस टॅन स्क्वेअर पाहिजे. ओके क्लिअर. मग मी इथं बघा, इथं थोडं फक्त चेंजेस करतो. ओके मित्रांनो, काय करतो चेंजेस, थोडा अवघड आहे क्वेश्चन, अवघड म्हणण्यापेक्षा सबस्टिट्यूशन इथं. ओके, काय सबस्टिट्यूट करायचं ते लगेच लक्षात येत नाही. ओके, पुट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय टाकलं रे मी, ए स्क्वेअर टॅन थिटा. मग स्क्वेअर आहे ना इथं, एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर आहे, मग स्क्वेअर केलं, ए स्क्वेअरचा स्क्वेअर ए रेस टू 4 आणि टॅन थिटाचा स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा. आता टॅन स्क्वेअर थिटा आला बघा, प्लस ए रेस टू 4 जसाच्या तसा येईल मित्रांनो. असं इज इक्वल टू ए स्क्वेअर, बघा रूट मधून मित्रांनो ए रेस टू 4 कॉमन निघतोय, काय उरलं टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर काय असतो रे, सेक्स स्क्वेअर. काय असतो, सेक्स स्क्वेअर. देअरफॉर वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ काय रे, ए स्क्वेअर. ओके, बघा मित्रांनो रूट मधून ए रेस टू 4 बाहेर काढल्यानंतर फक्त काय येईल, ए स्क्वेअर येईल, बरोबर आहे. आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर काय रे, सेक्स स्क्वेअर. आणि रूट ऑफ सेक्स स्क्वेअर म्हणजेच काय रे, सेक थिटा येईल. असं ए स्क्वेअर काय रे, कॅन्सल. 1 अपॉन सेक थिटा काय असतो रे, कॉस थिटा. काय उरलं मित्रांनो, झालं सॉल्व. कॉस इनवर्स ऑफ कॉस थिटा काय रे, कॉस इनवर्स ऑफ कॉस थिटा. कॉस आणि कॉस इनवर्स कॅन्सल. वाय इज इक्वल टू काय उरलं रे, थिटा. वाय इज इक्वल टू थिटा. आणि मित्रांनो इथून थिटा काय येतोय तो बघा, हा ए स्क्वेअर इकडे त्यांना डिवाइड होईल आणि हा टॅन इकडे त्यांना इनवर्स होईल. थिटा काय येतोय, टॅन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. थिटाची व्हॅल्यू काय रे, टॅन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. आता फक्त मित्रांनो याचं काय घ्या, डेरिव्हेटिव्ह. सगळ्यात आधी आपण याला काय केलं, रिड्यूस केलं. याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकलो असतो का रे, नाही, म्हणून त्याला रिड्यूस केलं कशाने, सबस्टिट्यूशनने. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह घेणं सोपं आहे. काय रे, टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्सच्या ठिकाणी काय येतं, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर. आणि काय रे, जर एक्स वेगळा असेल तर परत त्याचा मित्रांनो आपण डेरिव्हेटिव्ह घेतो. मग इथं एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल रे, ओके 1 अपॉन ए स्क्वेअर मल्टिप्लाय जसाच्या तसा, आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 2x. क्लिअर मित्रांनो. ओके, मग आन्सर असं कुठे बघा, याला जर सॉल्व्ह केलं, करू का रे, मी हे बघा रब करतो, क्वेश्चन रब करतो. ओके, जर मी याला सॉल्व्ह केलं मित्रांनो, 1 इंटू 2x अपॉन ए स्क्वेअर जसाच्या तसा. ओके क्लिअर, इंटू 1 प्लस काय रे, स्क्वेअर एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर एक्स रेस टू 4 आणि काय रे, ए रेस टू 4 येईल मित्रांनो असं. ओके क्लिअर. ओके क्लिअर. मग आता जर मी मित्रांनो मी जर याला सॉल्व्ह केलं तर काय येईल रे, 2x अपॉन ए स्क्वेअर. ओके, ए रेस टू 4 इंटू 1 ए रेस टू 4 प्लस एक्स रेस टू 4 अपॉन ए रेस टू 4. या ए स्क्वेअरने दोन ए काय होतील रे, कॅन्सल. फक्त ए स्क्वेअर उरेल आणि तो वरती मल्टिप्लाय होईल, म्हणजे काय येईल, 2a स्क्वेअर एक्स अपॉन ए रेस टू 4 प्लस एक्स रेस टू 4. कुठे असा ऑप्शन, ऑप्शन नंबर ए. अवघड होता पण काय रे, ठीक आहे. आपल्याला जर सर्व डेरिव्हेटिव्हच्या कन्सेप्ट हा सबस्टिट्यूशन टाइप होता. कोणता रे, सबस्टिट्यूशन. क्लिअर मित्रांनो. हा थोडीफार लेवल असणारच आहे, थोडीफार लेवल असणारच आहे. क्लिअर. जायचं मित्रांनो पुढे. ओके, घ्यायचा पुढचा क्वेश्चन. काय केलं होतं आपण इथं, पुट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर टॅन थिटा. अरे टॅन स्क्वेअर थिटा करून बघितलं, कारण स्क्वेअर होता पण टॅन रेस टू 4 येत होता, म्हणून फक्त ओनली टॅन घेतला फक्त. कारण आपल्याकडे 1 प्लस टॅन स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर काय, सेक्स स्क्वेअर. ओके क्लिअर. काही डाऊट. ओके, ज्याचं डेरिव्हेटिव्ह पक्का आहे त्याला काहीच नाही, फक्त काय कसा सोडवायचा ते फक्त क्लिक झालं पाहिजे. ओके, सेम क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा, विथ रिस्पेक्ट टू असेल काय रे, विथ रिस्पेक्ट टू असेल तर मित्रांनो काय करतो आपण, सुरुवातीचा डेरिव्हेटिव्ह वरती लिहितो आणि नंतरचा डेरिव्हेटिव्ह खाली लिहितो. ओके क्लिअर. मग इथं पण सेम सबस्टिट्यूशन आहे. पुट एक्स स्क्वेअर, जर मी इथं काय रे, पुट एक्स स्क्वेअर बघा, मी याला यू मानलं. काय मानलं रे, पहिल्याला यू मानलं. ओके, यू काय रे आपला, बघा लेंदी क्वेश्चन घेतलेत मुद्दामून. ओके, बऱ्याच मुलांचे डिमांड होते, सर थोडे लेंदी क्वेश्चन सोडून द्या. ओके 23चे. ओके, पुट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय टाकलं रे, कॉस थिटा. काय टाकलं, कॉस थिटा. का मित्रांनो बघा, का पुढे क्लिअर होईल का, पुट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू कॉस थिटा टाकला. पुट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू कॉस थिटा टाकल्यानंतर इथं काय येईल रे, 1 प्लस कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा. बरोबर आहे मित्रांनो. अपॉन काय रे,
1 प्लस कॉस थिटा काय रे 1 प्लस कॉस थिटा प्लस 1 मायनस कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा येईल मित्रांनो असं. आणि काय रे 1 प्लस कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटाला रिप्लेस करा. u इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ बघा रूट मध्ये काय रे मी इथे लिहून ठेवतो काय पुट काय काढलं केलेलं आपण एक्स स्क्वेअर इज इक्वल टू कॉस थिटा ना. देअरफॉर इथून थिटा काय येतोय कॉस इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर जर गरज पडली तर पुढे. ओके क्लिअर. काय रे 1 प्लस कॉस मित्रांनो फॉर्म्युल्यानुसार काय असतं 1 प्लस कॉस समजा 1 प्लस कॉस टू थिटा आहे 1 मायनस कॉस टू थिटा. ओके क्लिअर. काय रे कायम लक्ष ठेवा मित्रांनो पुढे 2 लागतो काय लागतो 2 प्लस असेल तर कॉस स्क्वेअर आणि मायनस असेल तर साइन स्क्वेअर बरोबर आहे. आणि कायम याचा हाफ होतो 2 थिटाचा हाफ थिटा 2 थिटाचा हाफ थिटा बरोबर आहे. मग सेम प्लस आहे म्हणून काय रे कॉस स्क्वेअर आणि कायम हाफ होतो 2 थिटाचा थिटा झालं तर थिटाचं काय होईल रे थिटा बाय 2 होईल काय होईल थिटा बाय 2. सेम इथं मायनस आहे म्हणून 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 येईल मित्रांनो असं. अपॉन रूट मध्ये काय रे सेम 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 आणि काय रे मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 येईल मित्रांनो. ओके मुद्दामून मी हार्ड क्वेश्चन घेतलेत आजच्या लेक्चर मध्ये. ओके रूट आणि स्क्वेअर काय होऊन जाईल रे इथं कॅन्सल काय होऊन जाईल कॅन्सल. ओके रूट 2 सगळीकडे रूट 2 बाहेर येईल u इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ काय रे रूट 2 बाहेर इथं काय राहील फक्त कॉस ऑफ थिटा बाय 2. ओके मी रूट 2 कॉमन काढतो डायरेक्ट मायनस साइन ऑफ थिटा बाय 2. ओके आपण रूट 2 कॉमन काढलं खालून पण अपॉन काय रे कॉस ऑफ थिटा बाय 2 मायनस साइन ऑफ थिटा बाय 2 येईल मित्रांनो असं. रूट टू काय होऊन जाईल रे इथं कॅन्सल रूट टू काय होऊन जाईल इथे कॅन्सल बरोबर आहे मित्रांनो. देअरफॉर u इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ काय रे टॅन इनवर्स ऑफ काय उरलं रे कॉस ऑफ थिटा बाय 2 मायनस साइन ऑफ थिटा बाय 2 अपॉन कॉस ऑफ इथं प्लस होतं खाली काय होतं प्लस तेच मायनस आणि खाली प्लस होतं. ओके क्लिअर मित्रांनो. बघा काय रे याला डायरेक्ट रिप्लेस करू शकतो का रे टॅन ऑफ काय रे टॅन ऑफ पाय बाय 4 वरती साइन काय जर मायनस असेल तर मायनस प्लस असेल तर प्लस इथं मायनस आहे आणि हा जसाच्या तसा काय रे थिटा बाय 2. ओके मित्रांनो बघा ज्याने बेसिक चांगलं केलं असेल त्याला बघा रे काय रे मित्रांनो कायम लक्षात ठेवा बघा कॉस ऑफ एक्स मायनस साइन ऑफ एक्स आपण कॉस ऑफ एक्स प्लस साइन ऑफ एक्स जेव्हा असा फॉर्म असेल मित्रांनो त्याला काय रे कॉसने डिवाइड करतो आणि इथं 1 मायनस टॅन एक्स 1 प्लस टॅन एक्स 1 ला टॅन ऑफ पाय बाय 4 सबस्टिट्यूट केलं तर हा फॉर्म तयार होतो टॅन ऑफ काय रे पाय बाय 4 इथं वरती मायनस आहे का प्लस आहे त्याच्यावरती डिपेंड करतं मायनस असेल तर मायनस आणि प्लस असेल तर प्लस हा एक्स जसाच्या जसा यालाच आपण असं लिहू शकतो. क्लिअर. मग इथं टॅन इनवर्स आणि टॅन काय रे कॅन्सल झालं काय उरलं u इज इक्वल टू पाय बाय 4 मायनस थिटा बाय 2 1 बाय 2 थिटा थिटा काय होतं रे कॉस इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर थिटा काय होतं कॉस इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर येईल मित्रांनो असं. क्लिअर. ओके हा झाला u आणि काय रे कॉस इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर काय आपला थिटा. ओके हा डायरेक्ट थिटा थिटाचा डेरिव्हेटिव्ह हा बघा त्याचा डेरिव्हेटिव्ह तर सोपं आहे. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल रे देअरफॉर du बाय dx लिहू का मी इथं डायरेक्ट हे समजलंय करू मी रिप्लेस. ओके कट करू काय रे देअरफॉर du बाय dx इज इक्वल टू बघा मित्रांनो लेंदी क्वेश्चन्स आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 1 बाय 2 जसा जसा कॉस इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे मायनस 1 अपॉन रूट ऑफ काय रे 1 मायनस एक्स स्क्वेअर बरोबर आहे मायनस 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर एक्सच्या ठिकाणी कोण आहे इथं एक्स स्क्वेअर आहे तोच घ्या. ओके आणि जर वेगळा असेल तर परत त्याचा काय रे डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करतो एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय 2x त्याचा डेरिव्हेटिव्ह पक्का असेल त्याला काहीच डाऊट येणार नाही. हा 2 मल्टिप्लाय 2 कॅन्सल होऊन जाईल मायनस मायनस प्लस होऊन जाईल 1 इंटू एक्स एक्स अपॉन रूट ऑफ काय येईल रे 1 मायनस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर एक्स रेस टू 4 होईल काय होईल एक्स रेस टू 4. काही डाऊट मित्रांनो इथपर्यंत. ओके क्लिअर. मित्रांनो बघा इथं विथ रिस्पेक्ट टू डायरेक्ट थिटा घेतला तर सोपं होऊन जाईल. ओके बघा डायरेक्ट थिटा हे बघा मी परत काय केलं हा काय रे 1 बाय 2 थिटा होता ना विथ रिस्पेक्ट टू थिटा घेऊन घ्या डायरेक्ट सोपं होऊन जाईल. ओके बघा कसं बघा एवढं करायची पण गरज नाही कारण मी ऑप्शन वरून बघितलं विथ रिस्पेक्ट टू थिटा घेतलं काय रे du बाय डी थिटा
विथ रिस्पेक्ट टू एक्स नका घेऊ, डायरेक्ट थिटा घ्या. काय रे विथ रिस्पेक्ट टू थिटा काय येईल 1 1 इंटू -1/2 -1/2. क्लिअर, एकदम सोपं होऊन गेलं मित्रांनो. बघा काय रे कॉस इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर काय आहे थिटा आहे, काय आहे थिटा आहे. थिटाचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काय होऊन जाईल रे 1. बघा वरच्याचा डेरिव्हेटिव्ह काय आला -1/2 आणि खालच्याचा डेरिव्हेटिव्ह काय आला 1 अपॉन 1. बघा अपॉन काय रे 1 अपॉन 1 केलं तर आन्सर काय असतं तेच असतं. काय असतं रे तेच. मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतलंय. ओके तर आन्सर काय येतंय -1/2 येत आहे. काय येतं रे -1/2. क्लिअर मित्रांनो. बघा विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायची गरज नव्हती, डायरेक्ट थिटा घेतलं तर डायरेक्ट आन्सर येत होतं. बघा आधी काय केलं रे पुट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय टाकलं कॉस थिटा, फॉर्म्युला अप्लाय केला, रूट कॅन्सल केलं. क्लिअर. ओके ओके आणि याला काय रे इन टर्म्स ऑफ टॅन लिहून घेतलं. हा टॅन आणि टॅन इनवर्स काय झालं रे कॅन्सल, π/4 -1/2 थिटा. ओके थिटाचा विथ रिस्पेक्ट टू थिटा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतलं इथं काय थिटाचा 1 1 इंटू -1/2 -1/2 आणि हा कॉस इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर काय रे आपल्याकडे थिटा, थिटाचा विथ रिस्पेक्ट टू थिटा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1 -1/2 अपॉन 1 -1/2. क्लिअर मित्रांनो. फक्त इकडे तिकडे बघायचं, ऑप्शन नुसार लगेच आन्सर आपल्याला येऊन जात आहे. क्लिअर. ओके लेवल आहे पण काय रे घाबरून जायचं काम नाही. काय घाबरून जायचं काम नाहीये, जायचं पुढे. मुद्दामून मी थोडे हार्ड क्वेश्चन घेतले आजच्या लेक्चर मध्ये. सेम मित्रांनो हे बघा इंटिग्रेशनचं आहे. काय रे इंटिग्रेशनचं आहे. ओके जर मित्रांनो मी बघा इथून आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय रे डीएक्स इथं डबल घेतला गेला. ओके काय रे 1 अपॉन जर मी इथून काय रे x⁴ कॉमन काढला, काय रे x⁴ जर मी कॉमन काढलं तर काय उरेल 1 + 1 अपॉन x⁴ रेस टू काय रे 3/4 रेस टू 3/4 dx. ओके क्लिअर. मी जर मित्रांनो याला t सबस्टिट्यूट केला पुट काय रे 1 + 1 अपॉन x⁴ मी इकडे करतो पुट 1 + 1 अपॉन x⁴ याला जर मी t मानलं, काय मानलं रे t मानलं. जे पण इंटिग्रेशन मध्ये सबस्टिट्यूट करतो त्याचा काय घेतो रे डेरिव्हेटिव्ह. ओके 1 चा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल रे 0, काय होऊन जाईल 0. 1 अपॉन x⁴ चा डेरिव्हेटिव्ह काय येईल रे 1 अपॉन x⁴n चा डेरिव्हेटिव्ह काय असतो -n, n किती इथं 4 अपॉन x⁴n + 1 4 + 1 किती रे 5 dx इज इक्वल टू t चा डेरिव्हेटिव्ह dt. ओके क्लिअर. -4 अपॉन x⁵ dx त्याचा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू dt. क्लिअर. मग आता इथे मित्रांनो बघा ओके याला आधी सॉल्व्ह करावं लागेल. आय इज इक्वल टू बघा 1 अपॉन काय रे हा x² जसा जसा काय रे ही पॉवर दोघांना मल्टिप्लाय होईल 3⁴. मग 3⁴ इथं जर मल्टिप्लाय केलं 4 4 काय होऊन जाईल कॅन्सल, काय होईल फक्त काय उरेल x³ काय उरेल x³ आणि हा x² लिहू मी डायरेक्ट x⁵. क्लिअर मित्रांनो. इनटू काय रे काय उरलं 1 + 1 अपॉन x⁴ रेस टू 3/4 रेस टू 3/4 dx. क्लिअर इथपर्यंत. 3/4 याला मल्टिप्लाय केल्यानंतर 4 4 काय होऊन गेलं कॅन्सल, x³ इंटू x² x⁴ आणि आपल्याकडे 1 अपॉन x⁵ dx ची व्हॅल्यू बघा मित्रांनो इथून 1 अपॉन x⁵ dx ची व्हॅल्यू काय येते रे हा -4 इकडे त्यांना काय होईल डिवाइड dt अपॉन काय रे -4 dt अपॉन -4. 1 अपॉन x⁵ dx ची व्हॅल्यू जर मी -dt अपॉन 4 टाकली, बघा मी इथं करतो काय रे बघा 1 अपॉन x⁵ dx ची व्हॅल्यू काय dt अपॉन -4 1 अपॉन -4 कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर काढतो. ओके क्लिअर. इथं काय उरेल रे 1 अपॉन काय रे 1 + x4 ला टाकलाय रे t⁴ आणि dt येईल मित्रांनो असं. काही डाऊट इथपर्यंत. ओके सोपं होऊन गेलं याला. आता काय रे याला ही पॉवर वरती जाताना काय होईल निगेटिव्ह -1/4 इंटिग्रेशन ऑफ t⁻³ dt. x⁴n चा फॉर्म्युला वापरा आन्सर येऊन जाईल. सोडवायची काही गरज आहे का पुढे नाही ना. करणार मित्रांनो. क्लिअर. आणि नंतर टी ला काय करा रे रिप्लेस करा येऊन जाईल. ओके थोडं पुढचा होमवर्क देतोय करणार तुम्ही. क्लिअर. जायचं पुढे. ओके मित्रांनो घ्या पुढचा क्वेश्चन. शेवटचा क्वेश्चन आहे बघा आजच्या लेक्चर मधला. ओके काय म्हटले रे एफ ऑफ एक्स हा जेई चा विचारलेला आहे मित्रांनो. जेई मेन मध्ये ऑलरेडी हा विचारलेला आहे. मी म्हटलो ना रे काही क्वेश्चन सीईटी ला जेई मेनचे डायरेक्ट जशाच्या तशा टाकतायत काय जशाच्या तसे. हा ऑलरेडी जेई मेन मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. ओके तर मित्रांनो इथे काय करायचंय आधी बघा हायेस्ट असा जेव्हा क्वेश्चन असेल याच्यात जे पण एफ डॅश म्हणजे काय रे डेरिव्हेटिव्ह हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा सेकंड ऑर्डर हा थर्ड ऑर्डर. मग काय रे एफ ऑफ एक्स वरून काय रे एफ ऑफ एक्स काय मित्रांनो बघा
एकदम सिंपल आहे बघा. एकदा फक्त पॅटर्न समजून घ्या आणि हा पॅटर्न बराचदा विचारलाय. ओके क्लिअर. मग आता इथे मित्रांनो बघा एफ ऑफ एक्स काय रे एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर इंटू एफ डॅश ऑफ 1 प्लस एक्स इंटू एफ डबल डॅश ऑफ 2 ओके मायनस एफ डबल डॅश ऑफ 3. ओके मित्रांनो. ओके मग प्रत्येकाचा सिंगल एफ डॅश ऑफ एक्स काय येईल रे एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर ओके एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x हा काय रे इथं मल्टिप्लाय नंबर मल्टिप्लाय असेल तर तो जसाचा जसा लिहितो ना आपण. ओके हा कॉन्स्टंट आहे काय रे कॉन्स्टंट आहे. ओके क्लिअर. प्लस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू दिस आणि हा कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट 0. क्लिअर. हा झाला एफ डॅश ऑफ एक्स. तर एफ डबल डॅश ऑफ एक्स काय येईल रे बघा 3x चा डेरिव्हेटिव्ह 6x एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू 2 एफ डॅश ऑफ 1 हा कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. काय रे मॅक्झिमम पॉवर काय होते 3 एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स काय येईल रे 6x चा डेरिव्हेटिव्ह 6 हा कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. मित्रांनो इथे बघा याची व्हॅल्यू डायरेक्ट काय होते रे इथं 6 होते काय होते 6. जर समजा मी x इज इक्वल टू 3 टाकलं ओके ट्रिपल डॅश आहे ना ट्रिपल डॅश ओके इथे x नाहीच आहे मग काय रे एफ ट्रिपल डॅश ऑफ 3 ची व्हॅल्यू काय होते 6 होते काय होते मित्रांनो इथे 6. बघा मित्रांनो इथे जे जे ना त्याच्या व्हॅल्यू काढून घ्या. बघा बघा इथं इथपर्यंत क्लिअर झालं. ओके इथून मित्रांनो याच्यावरून कशाची व्हॅल्यू भेटते रे आपल्याला एफ ट्रिपल डॅश ऑफ 3 किती भेटतोय रे 6 भेटतोय. किती भेटतोय 6. नंतर मित्रांनो बघा एफ डबल डॅश ऑफ काय इथं 2 एक्सच्या ठिकाणी जर मी 2 टाकलं इथून काय बघा एफ डबल डॅश ऑफ 2 भेटतो काय भेटतो रे 2 एक्सच्या ठिकाणी 2 टाका 2 इंटू 6 12 मायनस आधी इथं एफ डॅश ऑफ 1 लागेल काय लागेल एफ डॅश ऑफ 1. क्लिअर. मग बघा ठीक आहे 6 इंटू 2 12 मायनस 2 इंटू काय येतं रे एफ डबल डॅश ऑफ 1 येत आहे काय येतं एफ डबल डॅश ऑफ 1. क्लिअर इथपर्यंत. ओके मित्रांनो इथून बघा एफ डॅश ऑफ 1 एक्स इज इक्वल टू 1 आहे ना 1 इथून एफ डॅश ऑफ 1 येऊन जाईल एक्स ची व्हॅल्यू 1 टाकली 1 चा स्क्वेअर किती मित्रांनो 1 इंटू 3 किती रे 3 मायनस 1 ची व्हॅल्यू एक्स ची व्हॅल्यू 1 इंटू 2 एफ डॅश ऑफ 1 आणि एफ डबल डॅश ऑफ 2 इथे काढलेला आहे मित्रांनो काय इथे बघा प्लस 12 मायनस 2 एफ डॅश ऑफ 1 बरोबर आहे मित्रांनो. क्लिअर. मग मित्रांनो बघा हे 12 प्लस 3 किती रे 15 मायनस काय रे हा बघा मायनस 2 किती होतं रे मायनस 4 होतोय किती होतोय मायनस 4 किती येतोय 15 मायनस 4 एफ डॅश ऑफ 1. क्लिअर इथपर्यंत एफ डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू. आणि मित्रांनो बघा हा मायनस 4 इकडे येताना काय होणार आहे रे प्लस 4 बघा हा 1 आणि हा प्लस 4 किती होणार आहे हा 5 एफ डॅश ऑफ 1 इज इक्वल टू किती रे 15. ओके हा 5 इकडे येताना डिवाइड होईल म्हणजे मित्रांनो एफ डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू किती येते 15 अपॉन 5 किती येते रे 3 येते किती येते 3. एफ डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू किती येते 3. क्लिअर इथपर्यंत. ओके याची व्हॅल्यू किती झाली रे 3. क्लिअर. याची व्हॅल्यू किती काढली रे 6 फक्त याची राहिली किती राहिली रे याची. मग मी याची व्हॅल्यू इथं टाका बघा एफ डॅश ऑफ 1 किती आलाय 3 इंटू किती रे 6 12 मायनस 6 किती रे 6 याची व्हॅल्यू किती येते 6 किती येते रे याची व्हॅल्यू किती येते 6 किती येते 6. क्लिअर मित्रांनो. मग आता इथे मित्रांनो बघा आता मी जर ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर एफ ऑफ एक्स काय तयार होतोय मित्रांनो बघा एफ ऑफ एक्स काय तयार होतोय एक्स क्यूब मायनस काय रे 3x स्क्वेअर प्लस 6x मायनस 6. क्लिअर मित्रांनो. हा मेन एफ ऑफ एक्स तुमचा तयार झाला म्हणजे याला काय रे रिड्यूस केलं थोडक्यात काय केलं रे रिड्यूस. मग आता इथे मित्रांनो ऑप्शन मध्ये बघायचं ऑप्शन मध्ये कोण कोण आहे एफ ऑफ 1 आहे एफ ऑफ 2 आहे आणि एफ ऑफ 3 आहे आणि एफ ऑफ 0 आहे. ओके मग मित्रांनो एफ ऑफ एक्स मध्ये ऍट एक्स इज इक्वल टू 0 टाका ऍट एक्स इज इक्वल टू 1 टाका 2 टाका 3 टाका प्रत्येकाच्या व्हॅल्यू काढून घ्या मित्रांनो. ओके इथपर्यंत समजलंय सगळ्यांना. आता इथे मला जागा नाही तर मी हे रब करू का रे सगळ्यांना समजलंय. काय केलं मित्रांनो बघा असं जेव्हा क्वेश्चन असेल जेई मध्ये विचारलंय जेईचे थोडक्यात आजचं लेक्चर हे जेई लेवल आहे एवढं समजून घ्या. आधीचे पण क्वेश्चन हार्ड होते ना. ओके क्लिअर. आणि बऱ्याच मुलांची डिमांड होती सर हार्ड क्वेश्चन्स घ्या. ओके मग ज्यांनी काहीच अभ्यास केलेला नाहीये त्यांना तर आजचं लेक्चर मी तरी कारण का रे मी डायरेक्ट सांगतोय बेसिक म्हणजे का रे बेसिक घेतलं तर वे नाही ना हे बेसिक घ्यायची कळलं. ओके म्हणून त्यांनी म्हणू नका सर आम्हाला समजलं नाही लेवल तर हार्ड आहे. तुम्ही जर वर्षभर काही केलेलं नसेल तर समजणार नाही ना जेई लेवल. क्लिअर. ओके मग आता इथे मित्रांनो समजलं का रे
इथं काय जी हायेस्ट ऑर्डर बघा एफ डॅश काढून घ्यायचा एफ डबल डॅश एफ ट्रिपल डॅश ओके एफ ऑफ एक्स वरून आणि त्यांच्या व्हॅल्यू टाकून काय रे त्यांच्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या क्लिअर आणि त्या एफ ऑफ एक्सच्या मेन फंक्शन मध्ये सबस्टिट्यूट करायच्या इथपर्यंत समजलंय सगळ्यांना ओके मग मी हे रब करतो काय रे रब करतो बघा मला इथं जागा नाही ना आणि पुढच्या पेजवर घेतलं तर सारखं मागे पुढे करावं लागेल ओके टाइम वेस्ट होईल मग मी काय करतो हे रब करतो ओके क्लिअर मग आता इथे मित्रांनो बघा मी जर एफ ऑफ काय रे झिरो काढला जर इथे झिरो टाकलं हे झिरो होऊन जाईल हे झिरो होऊन जाईल हे झिरो होऊन जाईल काय रे एफ ऑफ झिरो काय येत आहे -6 येत आहे जर मी एक्सच्या ठिकाणी 1 टाकला एक्सच्या ठिकाणी 1 1 चा क्यूब किती रे 1 -1 इंटू 3 3 1 इंटू 6 6 -6 6 -6 0 1 -3 किती रे -2 एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू किती येते -2 एक्सच्या ठिकाणी जर 2 टाकला काय रे 2 चा क्यूब किती रे 8 2 चा स्क्वेअर 4 4 इंटू 3 12 एक्स ची व्हॅल्यू 2 2 इंटू 6 12 12 -6 किती रे 6 8 आणि 7 14 14 मधून 12 गेले 2 याची व्हॅल्यू काय येते एफ ऑफ 2 ची 2 आणि एफ ऑफ 3 टाकला एफ ऑफ 3 काढला एक्स ची व्हॅल्यू 3 टाकली 3 चा क्यूब किती रे 27 मायनस 3 चा स्क्वेअर किती रे 9 9 3 27 ओके साइन 3 18 18 वजा 6 किती रे 12 किती येते 12 अधिक 27 वजा 27 कॅन्सल किती उरलं फक्त 12 एफ ऑफ 3 ची व्हॅल्यू किती येते रे 12 मग मित्रांनो ह्या ज्या व्हॅल्यू आहे ना त्या प्रत्येक ऑप्शन मध्ये सबस्टिट्यूट करा आणि कोणता LHS इज इक्वल टू RHS होतंय बघा मी जर पहिल्या ऑप्शन मध्ये टाकलं काय रे 3 इंटू एफ ऑफ 1 किती आहे -2 3 इंटू -2 प्लस एफ ऑफ 2 किती रे 2 इज इक्वल टू एफ ऑफ 3 भेटतोय का एफ ऑफ 3 किती आपला 12 याचा सॉल्व्ह केलं तर 3 इंटू -2 किती रे -6 प्लस 2 -4 होतात 12 होता का नाही पहिलं ऑप्शन गेलं एफ ऑफ 3 सेकंड ऑप्शन मध्ये एफ ऑफ 3 किती 12 एफ ऑफ 2 किती रे 2 इज इक्वल टू एफ ऑफ 1 किती -2 येतंय का रे याच्याने देखील येत नाही हा देखील कॅन्सल झाला ओके क्लिअर इथे टाका एफ ऑफ 0 किती रे -6 -6 इंटू 2 -12 मायनस एफ ऑफ 1 किती रे -2 आहे किती -2 प्लस एफ ऑफ 3 किती रे 12 इज इक्वल टू बघा हे कॅल्क्युलेशन केलं 12 -12 काय होऊन जाईल रे कॅन्सल मायनस मायनस +2 आणि एफ ऑफ 2 आहे का रे यस एफ ऑफ 2 का है 2 LHS इज इक्वल टू RHS है ऑप्शन नंबर सी को लॉक किया जाए मित्रांनो जेई मेनचा क्वेश्चन आपण सोडवलाय आणि जो सीईटी 2023 ला विचारला होता कधी सीईटी 2023 ला कळाला मित्रांनो असा जेव्हा क्वेश्चन येईल तर काय करायचं समजलं फक्त व्हॅल्यू काढत जायचे काय रे फक्त व्हॅल्यू काढत जायचे आहे मग मित्रांनो समजलं आजचं लेक्चर डिफिकल्ट होतं पण तरी आपण काय रे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत ओके क्लिअर जर लेक्चर आवडलं असेल तर मित्रांनो लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लेक्चर कसं आवडलं कसं वाटलं ते नक्की आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा सगळ्यांना जर कोणाला अजून वाटत असेल सर याच्यावर तुमचे काही प्रतिक्रिया असेल सर अजून क्वेश्चन्स घ्या काय घ्या ते व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्हाला समजेल ओके थँक्यू सो मच